हरि ओम. हरि ओम. आदरणीय व्यासपीठ, पूजनीय गुरुवर्य डॉक्टर विश्वास मंडलिक गुरुजी, गुरुमाता सौ पूर्णिमाताई मंडलिक, जिनं तिच्या जीन्सच्या माध्यमातून माझ्यापर्यंत व्यासपीठावरील समाधीठपणा पोहोचवलाय, अशी माझी आई स्वर्गीय सौ पुष्करणी पुरुषोत्तम दीक्षित, ज्यांचा पाठीवरती कायम हात असतो आणि यशस्वी भव हा आशीर्वाद असतो, असे माझे तीर्थरूप श्री पुरुषोत्तम दीक्षित, माझ्या आतापर्यंतच्या योगशास्त्रातल्या प्रवासाचे गुरु, ज्यांच्या बोटाला धरून मी आतापर्यंत इथपर्यंत आलोय, ते आदरणीय गुरुवर्य श्री उमेश दरक सर. ते पाठीराखे पण आहेत आमच्या सगळ्यांचे. माझे वडील बंधू डॉक्टर प्रशांत, श्री मनेश, मी जिच्यामुळे सौभाग्यशाली आहे अशी माझी पत्नी सौ श्यामल, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, कार्याध्यक्ष, सचिव, सर्वांचे या ठिकाणी मी सर्वांना अभिवादन करून आणि आलेल्या सर्व योगप्रेमी आप्तस्वकीय सर्वांचे या ठिकाणी मी अभिवादन करतो. तसेच नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या आजच्या व्याख्यानाला मी सुरुवात करतो. खरं तर एक आनंदाची गोष्ट अशी आहे की वर्धापन दिन आज आहे, 12वे व्याख्यान आहे, 1 वर्ष पूर्ण झालंय. आम्ही जेव्हा हा उपक्रम सुरू केला तेव्हा किमान 1 वर्ष तरी आपण ही व्याख्यान मला पूर्ण करायची असा संकल्प केला होता. योगायोगानं 11 व्याख्यानापर्यंत आम्हाला कुठची अडचण आली नाही आणि सर्वांचा आग्रह होता की 12वे व्याख्यान हे आपल्या केंद्रावरतीच घ्यावं. त्यामुळे आजचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्याची सर्वांची मानसिक तयारी असल्यामुळे आम्ही इथे अरेंज केलेलं आहे. हा मंत्री इस्टेट आपल्या हक्काची जागा आम्ही मानतो. आमच्या सर्वांचे संकटमोचक श्री संजय मंत्री हे नेहमीच आमच्या पाठीशी असतात. त्यांच्या या जागेमध्ये हा कार्यक्रम करताना आम्हाला सर्वांना आनंद होतोय. खरं तर आपले सगळे कार्यक्रम बाहेर झाले आणि प्रत्येक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला, आर्थिक पाठबळ मिळालं. आता सगळे सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही आणि सगळ्याच गोष्टी व्यासपीठावरून बोलता येत नाही. त्यामुळं आजचा कार्यक्रम आपण सर्वजण आनंदाने साजरा करूयात. आता माझ्या 2 गोष्टी मला झाल्यात. एक तर काय की आपण बोलणार आणि सगळे समोरचे श्रोते पाहिले तर यातले जास्तीत जास्त ओळखीचे चेहरे आहेत, नातेवाईक आहेत, मित्र आहेत. ही एक जमेची बाजू आहे. आणि दुसरी बाजू अशी आहे की अर्जुनाचं कुरुक्षेत्रावरती काय झालं असेल, जेव्हा सगळे आप्तसुखी आपल्या समोर पाहिलेत, रोजचे चेहरे समोर पाहिलेत आणि त्यांच्या समोर धनुष्य उचलायचं म्हणजे जी अवस्था असेल तशी थोडीफार माझी पण झाली आहे. जेव्हा ठरलं की आता कार्यक्रम आपल्या इथे घ्यायचा, मग वक्ता कोण, कारण आता बाहेरनं वक्ता आणायचं म्हटलं की पुन्हा सगळ्याच गोष्टी येतात, त्याचं सगळं व्यवस्था असते, मानधन असतं. या गोष्टींच्या पासून थोडंसं आपण वेगळं करायचं म्हणून मग वक्ता कोण, मग पुन्हा शोधाशोध झाली आणि त्यामध्ये गिनीपिग म्हणून माझं नाव पुढे आलं. आता तुम्ही थोडीशी संज्ञा तुम्हाला गिनीपिग माहीत असेल, तर पहिला गिनीपिग म्हणून माझी निवड झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. मला सांगायला अजून आनंद होतो की माझ्यासारखेच तुम्ही पण गिनीपिग आहात, कारण माझं पहिलंच व्याख्यान आहे वक्ता म्हणून मी मोठ्या स्टेजवरती पहिल्यांदाच उभा आहे आणि आपण सर्वजण त्याचा स्वीकार कराल आणि मला पाठबळ द्याल अशी मी आशा करतो. आता हा झाला विनोदाचा भाग, पण खरं तर माझ्या संस्थेने माझ्यावर जो विश्वास टाकलाय त्या विश्वासाला सार्थ करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. वक्ता ठरल्यानंतर ठरलं की विषय कोणता निवडायचा. आता विषय निवडताना योगाचा विषय निवडावा असा पहिला सूर होता. योगाचा विषय निवडायचा तर मग अगदी आपण म्हणतो आदी बीज आहे ओंकार, तिथून सुरुवात होते कुठल्याही गोष्टीची. ब्रह्मांडाची सुरुवातच ओंकारापासून आहे, तर मग ओंकारापासून सुरुवात करूया आपल्या वक्त्यांसाठी. किमान जे आपल्या संस्थेतनं एक वक्ते पुढे येणार त्यातला पहिला वक्ता तुम्ही आहात म्हणून ओंकारापासून सुरुवात करा. ओंकारावर बोलायचं म्हटल्यावरती मी म्हटलं ठीक आहे, आपण 2-3 विषय बघूयात. एक तर आहे की ओंकाराची महती असेल किंवा समजा ओंकाराचं महत्व
ओंकार साधना असं काहीतरी विषय घेऊन आपण पुढे जाऊयात. पण उमेश सरांचा हट्ट होता की नाही, ओंकारातील विज्ञान हाच विषय आपल्याला निवडायचा. आता त्यांची अशी अपेक्षा होती की सायंटिस्ट म्हणून काम करतायत कंपनीमध्ये, तर थोडंफार विज्ञान यांना व्यवस्थित माहीत असेल आणि त्यानिमित्ताने आपल्याला या ठिकाणी दोन गोष्टी बोलता येतील. त्यांनी थोडंसं सेफ पाहिलं की चला यांचाच विषय यांना दिला म्हणजे आपल्याला जास्त काही त्रास होणार नाही. पण झालं असं की मला स्वतःला माहिती काय आहे, तिकडे विज्ञानात फार काही प्रकाश पडला नाही. मी म्हटलं थोडंसं योग आपण काहीतरी करूयात, म्हणून मी तिथनं बाहेर पडून योगाकडे आलो आणि त्यांनी परत मला विज्ञानाचा विषय दिला. त्याच्यावरून मला एक गोष्ट आठवली, थोडक्यात सांगतो. आमच्या बीडला एक राष्ट्रीय कीर्तनकार होऊन गेले, कैलासवासी भरतबुवा रामदासी. तर भरतबुवा रामदासींचे चिरंजीव आहेत ऋतुपर्ण रामदासी. आता ते मोठे कीर्तनकार आहेत, पण ते जेव्हा बालकीर्तनकार म्हणून काम करायचे तेव्हा बीड आकाशवाणीवरती त्यांनी एक कीर्तन सादर केलं होतं आणि ते कीर्तन मी लाईव्ह ऐकलं होतं. त्या कीर्तनामध्ये रामदासींनी सांगितलं की एक गोष्ट सांगितली होती की एक तरुण असतो, ब्राह्मण असतो, पौरोहित्य करत असतो. आपल्या छोट्या गावामध्ये रोजची आपली घरची देवपूजा, दोन मोठ्या घरची देवपूजा, त्यानंतर पंचक्रोशीतल्या सत्यनारायणाच्या महापूजा किंवा कोणाच्या घरची वास्तुशांती, गृहप्रवेश, शेतामध्ये कुठे नवीन पंपाचं पूजा करायची, अशा छोट्या मोठ्या गोष्टी करत त्याचं पूर्ण चरितार्थ चालू असतो. मग त्याने विचार केला की आता हे चाललंय व्यवस्थित, पुढे जाऊन त्याला अनुरूप भार्या मिळते, लग्न होतं, चांगल्या पद्धतीने संसार पुढे चालू असतो. आणि अचानक काहीतरी गडबड होते. तर गडबड अशी होते की कळत नाही कुणाला काय होते, थोडंसं वागण्या बोलण्यामध्ये फरक जाणवतो गुरुजींच्या. पंडितजी थोडेसे अस्वस्थ असतात आणि मग बायकोच्या मात्र ही गोष्ट लक्षात येते. अर्थात बायकांशिवाय दुसऱ्या कोणाला समजणार पण नाही. तर तिने ते हेरलं आणि त्याला विचारलं की काय गडबड आहे, नेमकं तुमचं झालंय काय, तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक दिसतोय, तुम्ही थोडे अस्वस्थ दिसताय, थोडी चिडचिड होतीये. तो म्हणे काय तेच 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 रोज करायचं. म्हणे सकाळी उठलं की देवाचं पूजा करा, हे करा ते करा, रोज त्या करून 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 मला आता कंटाळा आलाय, या जीवनामध्ये दुसरं काही राहिलंच नाही म्हणे पूजा पाठाशिवाय. ते म्हणते काही हरकत नाही, एक 2-4 दिवसाचं आपण थोडं हवा पालट म्हणून बाहेर जाऊ कुठेतरी आणि तिथनं फिरून आल्यानंतर मग कदाचित तुम्हाला थोडं ठीक वाटेल, व्यवस्थित वाटेल, असं म्हणून ती त्यांना आपल्या माहेरी जाण्याचा सल्ला देते. आणि मग गुरुजी निघतात, दोघं जण एक 4 दिवसाकरता म्हणून बाहेर पडतात. सासूरवाडीत गेल्या गेल्या सासूबाई अगदी आनंदाने स्वागत करतात. वा 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 जावई बुवा खूप छान, म्हणे अगदी देवासारखे धावून आलात म्हणे. तुमचे सासरी बुवा 2 दिवसापासून आजारी आहेत, देवपूजा म्हणून झालेली नाही अजिबात. तुम्ही आता आलाच आहात तर 2 दिवसाची देवपूजा छान होईल व्यवस्थित, मला फार बरं वाटलं म्हणून तुम्ही आला. मग ते पुन्हा नशिबी ते झालं. 2 दिवस कसा बसा काढतो तिथे आणि चिडचिड पुन्हा सुरू होते. बायको म्हणते ठीक आहे हरकत नाही, एक 35-40 किलोमीटरवरती गाव आहे जवळ, माझे काका राहतात, आपण काकांकडे जाऊन येऊयात, 2 दिवस तिथे राहूयात, मी लग्न झाल्यापासून काकांकडे गेलेले नाहीये. मग दोघं जण तिकडे जातात. तिथे गेल्यानंतर सासूबाई पुन्हा स्वागत करतात, वा 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 फारच छान जावई भाऊ तुम्ही आलात, 2 दिवसापासून सासरे बाबा गावाला गेलेले आजारी आहेत, काहीतरी कारण सांगून बरं झालं तुम्ही आलात, आता देवाची पूजा मात्र तुमच्या हातून होईल म्हणे, मला फार बरं वाटलं. मग आता हे पुन्हा तेच तेच म्हटल्यानंतर ते इतकेच चिरतात, इतके वैतागतात पंडितजी. शेवटी काय होतं की त्यांच्या मनामध्ये आत्महत्येचा विचार येतो की आता एवढं एकच पर्याय, त्याच्यापासून काही मला यातनं सुटका नाही. आणि मग पंडितजी एक दिवस सकाळी बायकोला न सांगता घराबाहेर पडतात, चालत 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 जातात, तर एका निर्जन स्थळी जातात. त्या निर्जन स्थळी गेल्यानंतर तिथे एक विहीर असते, त्या विहिरीमध्ये मुबलक पाणी आहे याची खात्री करून घेतात आणि म्हणतात की आता हीच जागा आहे आपली शेवटची. विहिरीवरती उभा राहतात, काठावरती विहिरीच्या, चप्पल वगैरे बाजूला काढून ठेवतात, कपडे काढून ठेवतात, एक मोठा दगड घेऊन धोत्रामध्ये बांधतात आणि तो बांधून उडी मारणार एवढ्यात एका म्हातारीचा आवाज येतो. अरे काय करतो रे लेकरा म्हणे, अरे एवढा हातापायाने धडधाकट आहे, चांगला तरणा बाण पोरगा दिसतोय म्हणे, तू चांगल्या घरातला दिसतोय, बामणाचं लेकरू दिसतंय, 2 घरी पूजा पाठ करशील तर पोटाची खळगी भरतील म्हणे. म्हणजे मृत्यूच्या दारामध्ये गेल्यानंतर त्या क्षणाला सुद्धा त्याला कळालं की आपल्याला पूजा पाठाशिवाय आपल्याला दुसरा पर्याय नाही, म्हणजे जे आपल्याला लिहिले ते आपल्याला शेवटपर्यंत करणं आहे. त्यामुळे मी नाईलाजाने ओंकारातील विज्ञान हा विषय या ठिकाणी निवडला. ही आमची आजी आहे. आमची आजी लहानपणापासून खूप शिस्तीची होती, म्हणजे फार कडक सवळं नव्हतं, पण तिचे संस्कार आणि शिस्त मात्र खूप छान होती.
आम्ही बाहेरनं आलो की घरामध्ये थेट यायचं नाही. आमच्या मित्रांबरोबर स्वयंपाकघरात जायचं नाही. आधी हातपाय धुवायचे आणि मगच माठाला हात लावायचा, तो पण पाणी प्यायचं नाही. आम्ही जेव्हा घरामध्ये स्वयंपाक वगैरे व्हायचा तर आजीनी कोणाला हात लावू द्यायचा नाही. जेवायला एकत्र जरी बसलो तरी स्वयंपाक जो असेल तर स्वयंपाकाला तिने एकटीनेच वाढायचं सगळ्यांना, बाकी कोणी हात लावायचं नाही. नंतर आम्ही भाऊ जेव्हा जेवायला बसायचो तेव्हा एकमेकाची मांडी एकमेकाला लागली नाही पाहिजे, थोडंसं सुरक्षित अंतर ठेवून बसायचं कधी पण. असे काही तिचे नियम होते. आम्हाला त्यावेळी ते कर्मठपणा वाटायचा, पण पुढे जाऊन लक्षात आलं की ते 16 आपण सगळ्यांनी कोविडमध्ये पाळलंय आणि त्याला कुठल्याही जातीभेदाचं कुठलंही काही वावडं नव्हतं. प्रत्येकाने ते 16 तितक्याच पद्धतीने पाळलेलं. फक्त आपण त्याला कर्मकांडामध्ये 16 म्हणतो, तो एक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल कदाचित. आणि हे 16 मात्र ते लाटणं जे आहे ते पहिल्यापासून आम्हाला उगारलं आणि त्याच्यामुळे आजपर्यंत ती शिस्त आम्हाला छान पद्धतीने लागली आणि मला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. घरातले सगळे भांडे एकदम स्वच्छ असायला पाहिजेत, सगळे टापटीप असायला पाहिजे. तिचं असं काही नव्हतं की 16 म्हणजे अगदी कद वगैरे निसून किंवा 16 म्हणजे अगदी 16च पाहिजे. धुतवस्त्राने एकदा आंघोळ झाल्यानंतर धुतवस्त्राने ती स्वयंपाकघरात गेल्यानंतर बाकी तिच्या जवळ कोणी जायचं नाही, एवढंच कार्य तिचा दंडक होता. घरातल्या सगळ्या वस्तू टापटीप, म्हणजे अगदी आमच्या घरातच नाही, मी खेड्यापाड्यातनं पण पाहिलं की बहुतेक ठिकाणी मातीनं सारवलेले घरी असतात किंवा ओबडधोबड असतं किंवा कपडे फाटके तुटके असतील, पण घरातला टापटेपणा मात्र अगदी व्यवस्थित असतो. स्वयंपाकाची भांडी असतील किंवा पाण्याची भांडी असतील, ही सगळी व्यवस्थित ठेवणं हा प्रत्येक घरातला एक दंडक आहे आणि तो चांगला मानतो आपण. तर हे का मानतो, तर हे म्हणजे आपले बाहेरचे जे काही जीवजंतू असेल, नंतर ते कळायला लागलं की आपल्याला आजीनी हातपाय धुतल्याशिवाय घरात यायचं नाही हा आदेश का दिला होता. ते साधं कारण आहे की बाहेरून येताना जे जीवजंतू असतील ते आपल्या स्वयंपाकघरापर्यंत जाऊ नयेत, त्याचं कंटॅमिनेशन होऊ नये, आजच्या भाषेत सांगायचं तर एवढाच तो काय उद्देश असेल. मग हा प्रकार फक्त आपल्यापुरताच नाही, तर हा प्रकार मी बाहेर पण पाहिला मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा. आता हे मंत्रालयाचे राघवेंद्र स्वामींच्या मठाचं काही चित्र आहेत. या ठिकाणी अगदी स्वयंपाक सगळा सोहळ्यात होतो, लोक जेवताना पण सोहळ्यात जेवतात. म्हणजे ती शिस्त, तो सगळा म्हणजे जो काही दंडक आहे तो तिथे पाळला जातो. आता हे सगळं का, आता ते अजून एक गोष्ट माझी सांगायची राहिली. मी मध्ये काही वर्षांपूर्वी बिदरला गेलो होतो एका लग्नासाठी. तर त्या ठिकाणी मोठं सभागृह होतं, लग्न छान झालं होतं, कल्याण मंडप वगैरे सजवलेला होता, लग्नाचे सगळे विधी पार पडले, अगदी आपल्या नॉर्मल पद्धतीने पण लग्न झालं. आणि त्यानंतर जेव्हा जेवणासाठी म्हणून आम्हाला त्या हॉलमध्ये नेलं त्यावेळेस सगळ्यांना केळीची पानं तर होतीच, पण स्वयंपाकघर त्याच्या आतमध्ये होतं. तो सगळा स्वयंपाक सोहळ्यात होता, बाहेरनं कोणाला आतमध्ये एंट्री नव्हती आणि वाढणारे सगळे वाढपी पण सोहळ्यात वाढत होते. आता आजकालच्या बुफे सिस्टममध्ये वाढणारे वाढपी पाहिल्यानंतर मला बऱ्याच वेळा जेवणाची इच्छा पण राहत नाही, पण मला त्या ठिकाणी एक चांगला अनुभव आला. मग हे सगळं का, तर हे सगळं म्हणजे पाळण्यामागे एक उद्देश हा पण आहे की आपल्या ज्या काही भावना आहेत, आपले जे काही व्हायब्रेशन्स आहेत ते त्या अन्नापर्यंत पाण्यापर्यंत पोहोचतात का, आणि ते पोहोचत असतील तर त्याचे काही परिणाम होतात का, असा विचार मनात आला. आणि मग पुढे असाच अभ्यास करताना वाचताना मला हे एक संशोधन पुढे सापडलं. एक जपानचे एक सायंटिस्ट होऊन गेले, डॉक्टर इमोटो. ह्या महाशयांनी अतिशय चांगलं एक संशोधन केलेलं आहे. आता त्याला जगत मान्यता नाहीये, पण त्यांनी थोडं भारतीय संस्कृतीचा आधार पण त्यामध्ये घेतलाय, म्हणून कदाचित लोकांना त्या गोष्टी पटल्या नसतील. पण त्यांनी तो जो काही त्यांचा अभ्यास केलेला आहे तो सगळा पाण्यावरती केलेला आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की पाण्याला भावना असतात. आपण जे काही विचार करतो, आपण जे काही बोलतो, त्याचा नकळतपणे परिणाम त्या पाण्यावरती होत असतो. आणि ते पाणी तुम्हाला कसं रिॲक्ट करतं याच्याबद्दल त्यांचं संशोधन, साधारणतः 12-13 पुस्तकं त्यांची खूप प्रसिद्ध आहेत आणि त्यांनी वॉटर थेरपी पण त्या माध्यमातून केलेली आहे. असे सायंटिस्ट यांचा कार्यकाळ चांगला गेला, त्याला आपल्या बऱ्याचशा विद्यापीठात मान्यता मिळाली. पुढे जाऊन त्यांचं असं म्हणणं आहे की आपण ज्या भावना देतो, समजा आता एखाद्या पाण्याच्या ग्लासला आपण समोर ठेवलं आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या भावना दिला, म्हणजे जसं की आय लव्ह यू किंवा खूप छान आहे, सगळं वातावरण प्रसन्न आहे, निसर्गाची खूप मोठी देणगी आहे, हा ईश्वर सगळ्यांचा पाठीराखा आहे, तो सगळ्यांवरती प्रेमाचा हात ठेवतो, अशा चांगल्या चांगल्या भावना आपण जेव्हा त्या पाण्याच्या समोर व्यक्त करतो तेव्हा काय होतं. आणि जेव्हा आपण त्या पाण्याला अशी दूषणं देतो की म्हणजे त्याच्यासमोर जे आपण वाईट गोष्टी बोलतो की सगळं जग हे एकदम भ्रष्टाचारी आहे, सगळ्या जगात अंधार पसरलेला आहे, एक गोष्ट धडाची होत नाही, असं जेव्हा आपण त्याच्यासमोर बोलतो
त्यावेळेस त्या पाण्याचं काय होतं. तर त्यांनी हे दोन्ही पाणी जे आहेत त्याला त्यांनी एका ठराविक तापमानाला गोठवलं आणि गोठवल्यानंतर त्याचे जे क्रिस्टल्स तयार झाले ते क्रिस्टल्स त्यांनी मायक्रोस्कोप खाली पाहिले. तर ते पाहिल्यानंतर त्यांना काय आढळलं, तर त्या चांगल्या गोष्टी ज्या पाण्याच्या समोर तुम्ही बोललेला आहात त्या पाण्याचे जे क्रिस्टल्स बनले, जे स्फटिक रूपामध्ये आपण ज्याला क्रिस्टल म्हणतो, तर ते ज्या चांगल्या भावना आहेत त्याचे एकदम छान सिमेट्रिकल व्यवस्थित आकाराचे असे क्रिस्टल्स बनले. आणि ज्या ठिकाणी तुम्ही भावना निगेटिव्ह ठेवल्या त्या ठिकाणी जे क्रिस्टल्स सगळे ओबडधोबड, त्याचे रंग असे काहीतरी वेगळेच थोडे विचित्र आकाराचे ते बनले. तर त्यांनी असं त्यातनं संशोधन केले की तुम्ही चांगले विचार मांडले तर त्याची निर्मिती पण चांगली होती, म्हणजे तुमचे व्हायब्रेशन्स